नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे. तर अशा पवित्र महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरी एकदा तरी घरच्या घरी अगदी सहज करता येणारे असे पवित्र व्रत आहे ते म्हणजे सत्यनारायण. तर आपण हे किती करू शकतो, तर तुम्ही एक सुद्धा करू शकता. एक करायला तुम्ही सुरुवात करू शकता किंवा तुम्ही 5 करू शकता, 7 करू शकता किंवा 9, 11, 21, 51, 108 अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर अशा पवित्र महिन्यामध्ये एक तरी सत्यनारायण पूजा तुमच्या घरीही झालीच पाहिजे, जेणेकरून सर्व आपल्या अडचणी ज्या काही असतील त्याच्यावर आपण मात करू शकतो आणि त्यातून मार्ग आपल्याला काढता येतो. मग आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला जी सत्यनारायण पूजा करतो, व्रत करतो, तर हे तुम्ही जर प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी असं सत्यनारायण केलं तर तुमची मोठ्यात मोठी म्हणजे कितीही कठीणामधली कठीण इच्छा असली तर ती आपली पूर्ण होणारच. तर बघा, ही सत्यनारायण पूजा आता बऱ्याच महिलांनी सुरू केलेली आहे. त्यांना त्यांचे अनुभवसुद्धा येतातच आणि जर आपण कोणतीही सेवा जर मनोभावेचं श्रद्धेने केली तर अनुभव आपल्याला हा येतोच. तर आपण जसं दरवेळेस म्हणजे दरवर्षी करतो त्याचप्रमाणे आपल्याला यावर्षीसुद्धा 2025मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा ही करायचीच आहे. आणि बघा, तुम्हाला काहीतरी करून घ्यायचे असेल ना तर सत्यनारायण पूजा नक्की करा, कारण की या सत्यनारायणाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही तुम्ही सुरू करू शकता. बघा, मार्गशीर्षमध्ये तुम्ही 11 दिवस 21 दिवस असे कंटिन्यू तुम्ही करू शकता. आता आपण हे सत्यनारायण कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आता समजा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला 5 दिवस 7 दिवस किंवा 11 दिवस करायचं असेल, म्हणजेच विषम संख्येमध्ये सत्यनारायण हे केले जातात. तर समजा मी आजपासून सुरुवात केली तर ही पूजा मांडणी अशीच ठेवायची आहे आपल्याला. आणि पूजा मांडणी जी आहे ती रोज उचलायची परत मांडायची अशी गरज नाही आहे. पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्ही तशीच ठेवू शकता. तर आपण बघा, दर महिन्याच्या पौर्णिमेला स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार आपण जे सत्यनारायणची पूजा करतो तशीच सेम आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी करायची आहे सत्यनारायणची पूजा मांडणी. आणि तुम्हाला मी आता सांगितलं की आपण एकदा जर पूजा केली तर तुम्ही संकल्प करायचा आहे तुम्ही किती दिवस करणार आहात. तुम्ही 5 दिवस करणार आहे का 7 दिवस करणार आहे का 11 दिवस, त्यानुसार तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि ती पूजा मांडणी आहे ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे, ते मी तुम्हाला पुढं सांगते. तर आपण ती पूजा हलवूसुद्धा शकतो. म्हणजे हलवायची म्हणजे नक्की काय करायचं, बघा, आपण जो कपडा टाकतो चौरंगावर पाटावरती तो सुद्धा खराब झाला तर समजा आपण तो चेंज करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि पूजा हलवली तरी चालणार आहे. फक्त पूजा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्याच्या आधी इथे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची असते, कारण काही लोक 108 दिवस सत्यनारायणची पूजा करतात. मग ही रोज पूजा मांडायची गरज नाही आहे, तीच पूजा राहून द्यायची आहे. आणि तांदूळ वगैरे पाणी या गोष्टी आपण बदलू शकतो, स्वच्छता इथे करू शकतो. खराब सुकलेली फुले या गोष्टी आपण सगळ्या काढू शकतो, नवीन गोष्टी ठेवू शकता, असे तुम्ही करू शकता. आणि बघा, तुमच्या खूप आर्थिक अडचणी असतील तर नक्की करा. बघा, फक्त पूजा करायची आणि काहीच करायचं नाही, झोपून राहायचं. आपल्या आर्थिक अडचणी संपणार नाही अशाने, कारण की बघा, तुमच्या कष्टासोबतच नशिबाची सुद्धा साथ पाहिजे. तर त्यामुळे तुम्हाला या पूजा अशा करायच्या आहेत आणि त्याचा आपल्याला आधार घ्यायचा असतो. म्हणजे आपण जे काही कष्ट करतोय तर त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं, म्हणून आपण ही अशी पूजा करायची असते. तर तुमच्या घरामध्ये कुठल्याही समस्या असतील, काही असेल, नवरा बायकोची पटत नाही आहे किंवा अगदी होत्याचं नव्हतं झालेलं आहे, खूप अडचणी अचानक झालेल्या आहेत, मुलबाळ नाही आहे वगैरे, अशा म्हणजे कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही हे सत्यनारायण व्रत हे करू शकता. तर तुम्ही बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला हे नक्की करायचंच आहे. आणि या वर्षामध्ये 1-2 सत्यनारायण पूजा अशा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे. आणि बघा, आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे ॲक्टिव्ह झालेली आहे की महिला किंवा पुरुष आपण टेक्निकल जगामध्ये वावरत असतो आणि याच्यामुळेच बघा तेवढ्या समस्यासुद्धा वाढलेल्या आहेत. तर त्यामुळेच आपल्या समस्या ज्या आहेत त्या कुठेतरी संपायला पाहिजे. आपण जे काही कष्ट करतो आहे तर त्याला कुठेतरी नशिबाची साथ पाहिजे, मिळाली पाहिजे साथ. यासाठीच आपल्याला अशा पूजा अर्चा अमुक एक दिवशी करायच्याच असतात. आणि मार्गशीर्ष महिन्याचा प्रत्येक दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो, अतिशय पवित्र महिना मानला जातो. तर तुम्हाला सांगते मी, बघा, मार्गशीर्षमध्ये सत्यनारायण होईल तुमच्याकडनं तर जेवढं करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. आणि पौर्णिमेच्या दिवशी पण तुम्ही करू शकता, कधीही तुम्ही करा, फक्त मनापासून करा, हेच तुम्हाला मला सांगायचं आहे. तर आता आपण जाणून घेऊया की पूजा मांडणी आपल्याला कशी करायची, सत्यनारायण पूजा ही कशी करायची आहे. तर बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर अशी सेम तुम्हाला पूजा करायची, याच्यापेक्षा सुंदर जरी केली तरी चालणार आहे. आणि तुम्हाला बघा, चौरंगाच्या चारही बाजूला 4 पाय असतात चौरंगाला, त्यांना तुम्हाला आंब्याचे डहाळे हे लावायचे आहेत. आता मी लावलेले नाही आहे पण तुम्हाला हे लावायचे, आपल्याला हे लावायलाच लागतात. म्हणजे असेल तर तुम्ही लावा, जवळपास कुठे झाड असेल आंब्याचं तुम्हाला जर भेटले तर लावा, आणि जरी नाही लावलं तरी चालणार आहे. बघा, सत्यनारायण पूजा आपण करायची आहे
एखादी वस्तू आपल्याकडे कमी आहे त्यामुळे नाही करायची असं अजिबात करू नका. तुमच्याकडे ज्या गोष्टी असतील अवेलेबल त्याच वस्तूंमध्ये तुम्हाला अशी आपली साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे. अतिशय एकदम साधी सोपी पद्धत आहे, काही कठीण नाही, अवघड नाही आहे. तुम्हाला दिसत असणार आहे आता, तर अशीच पूजा तुम्हाला करायची आहे, लक्षात घ्या. तर आता आपण संकल्प बघूया की संकल्प आपल्याला हा कधी करायचा असतो. तर बघा, संकल्प हा आपल्याला पहिल्या दिवशी करायचा आहे. ज्या काही म्हणजे तुमच्या अडचणी असतील, म्हणजे तुमची एखादी इच्छा असेल ना, तर इच्छा अशी तुम्ही बोलून तुम्हाला संकल्प हा सोडायचा आहे. तर संकल्प हा पहिल्या दिवशी सोडला जातो. आणि आता संकल्प आपण कसा करायचा असतो आणि मग संकल्प म्हणजे काय, तर या संदर्भात संपूर्ण माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देते, संकल्प कसा करावा, तर तुम्हाला समजून जाईल मग. तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळं करायचं आहे. आणि आता बघा, तुम्ही किती दिवस तुम्ही संकल्प करणार आहे, म्हणजे सत्यनारायण पूजा ही तुम्ही करणार आहे किती दिवस, 5 दिवस का 7 दिवस का 11 दिवस का 51 दिवस का 108 दिवस, मग असा संकल्पसुद्धा तुम्हाला करायचा आहे, लक्षात घ्या. आणि आता बघा, तुम्ही मग असा संकल्प सोडूनच तुम्हाला ही पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे आणि ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे. मग जेवढे दिवस तुमचा संकल्प आहे तेवढे दिवस तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. आणि याआधी मी तुम्हाला सांगितलं की सगळं आपण फळं फुलं वगैरे सगळं चेंज करू शकतो. तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि आता बघा, पूजा तुम्ही करताय तोपर्यंत तुम्ही दिवा लावू शकता. अखंड दिवा लावण्याची काही गरज नाही आहे, लक्षात घ्या. आपण 5 दिवस किंवा 7 दिवस किंवा 11 दिवस पूजा करणार आहोत, त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावला तर तो 3 तास 4 तास पूजा होईपर्यंत म्हणजे चालला तरी देखील चालू शकतं. असं काही नाही की अखंड दिवा लावा आपण. अर्धा पाऊण तास तुम्हाला लागणार आहे या सगळ्या पूजेसाठी. तर कमीत कमी 3-4 तास चालेल असा दिवा तुम्ही लावावा. आणि आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला देखील बघा पूजा मांडणी बघायची असेल, सत्यनारायण पूजा ही कशी करायची त्याची पूजा मांडणी बघायची असेल तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही व्हिडिओ चेक करा. आणि बघा, आता सत्यनारायणाला आपण जे काही सत्यनारायण करतो तर आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व असतं. सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्येही झालीच पाहिजे. तर अशा या गोष्टी आहेत. तर आता सत्यनारायण पूजा आपण करणार आहोत, तर त्याची उत्तर पूजा आपण कशी करायची, तर बघा, आपली जी काही सगळी फुलं वगैरे असतात ना, या गोष्टी आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि बाकी ज्या काही खायच्या गोष्टी आहे, गहू तांदूळ वगैरे नाही का आपण घेतो हे सगळं काही, तर ते आपण घरामध्ये धान्यामध्ये मिक्स करून ठेवायचे आहेत. हा प्रसाद आपण घरच्यांनीच खायचा आहे. तर ज्यावेळेस तुम्ही उत्तर पूजा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला बघा, सर्वात प्रथम काय करायचं आहे तर अक्षता घ्यायच्या आहेत. आणि म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती उचलून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि सगळ्या पूजेवर, आपली सत्यनारायणची पूजा आपण जी काही केलेली आहे त्या पूजेवर तुम्हाला अक्षता व्हायच्या आहेत. आणि एक मंत्र आहे तर तो तुम्हाला बोलायचा आहे. आता ज्यावेळेस तुमच्याकडे समजा सत्यनारायणची पोथी जो असेल, ग्रंथ असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला असणारच आहे, तुम्हाला समजून जाईल. पण आता मी तुम्हाला इथं सांगते की तो मंत्र कोणता आहे. तर बघा, यांतु देवगणाः सर्व पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्धयर्थ पुनरागमनायच, असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपली जी काही फुलं वगैरे आहे ते सगळं आपल्याला उचलायचं आहे. तुम्हाला आता समजलं असेल. आणि बघा, तुम्हाला सांगते, फार काही उद्यापन वगैरे म्हणजे असं काही नसतं. तुम्हाला जे काही सांगितलं आहे तर तसंच करायचं आहे. अतिशय ही फलदायी पूजा आहे. मार्गशीर्ष या पवित्र महिन्यामध्ये असा हा सत्यनारायण जो आहे तो तुमच्या घरच्या घरी झालाच पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो. आणि मार्गशीर्ष महिन्यात जे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. तर बघा, ही पूजा मांडणी आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ही पूजा करा आणि 100% तुम्हाला त्याचा अनुभव देखील येणारच आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा, 4 डिसेंबर 2025 वार आहे गुरुवार. या दिवशी दत्त जयंती आहे. तर त्या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे. तर या दिवसापासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. आता बघा, आपण स्वामी समर्थ केंद्रानुसार आपण जी काही सत्यनारायणची पूजा दर महिन्याच्या पौर्णिमेला करतो, बरोबर, तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा या पौर्णिमेलाच सुरुवात करा. अतिशय तुम्हाला चांगले अनुभव येणार. तर आता तुम्हाला समजलं असेल तर अशा पवित्र महिन्यामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक तरी तुम्ही सत्यनारायण नक्की करा. तर आता तुम्हाला समजलं असेल तर. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.